मी मुकुंद काकडे, हरेश्वर बर्ड व्हॅलीमध्ये आपलं स्वागत. तर काल अचानक एक प्रॉब्लेम झाला की पाईपलाईन फुटली, रानामध्येच लिकेज आढळली आणि आज ट्रॅक्टर येणार होता ग्राउंड लेवलिंग करण्यासाठी आणि हे तातडीनं करणं आवश्यक होतं. तर त्याप्रमाणे अजय देशमुख आणि गजाननराव ब्राह्मणे हे त्या स्वारीवर निघाले. मी त्यांना मदत केली आणि काल आम्ही अक्षरशः ते कुठं नेमकं लिकेज आहे, पाईप कुठून गेला आहे याच्यासाठी एवढं सगळं असं खोदलं आणि आता त्याच ठिकाणी बसलो आहोत. सकाळी खोदलं, ब्रेक केला, परत दुपारी दिवस मावळताना खोदलं आणि परफेक्ट पाईप सापडला आणि मग ते तसं सोडून दिलं. आणि मग काय केलं बघ, आज सकाळी पुन्हा ऊन व्हायच्या अगोदर, कारण उन्हाचं काम होत नाही आहे, ऊन व्हायच्या अगोदर आम्ही सकाळी 8:30-9ला त्या कामाला लागलो. कारण आज ट्रॅक्टर येणार आहे 10 वाजता, त्याच्यात हे रान मोकळं करून दिलं पाहिजे. आणि ते खोदून घेतलं, किरकोळ पाईप उघडा केला आणि नेमकं लिकेज कुठे हे गजानननी पाहिलं. है ना गजानन, काय आढळलं तुला? किती लिकेज होतं? मोठा किती इंची पाईप आहे हा? 2 इंची. आणि वरच्या बाजूने लिकेज होते का खालच्या बाजूने? होय अजयराव, कशामुळे लिकेज झाला असावं? हे जेसीबीचा दात लागला, खालच्या बाजूला लिकेज होते. पण जेसीबीचा दात लागायला पाहिजे, वरनं लागायला पाहिजे. वरून दाबल्यामुळे खाली दाबला हे झाला ना, दगडावर. अच्छा, बर बर बर. त्यामुळे तो लिकेज झाला आणि तो तिकडनं प्रेशर मारल्यावर हा लक्षात आला. तोपर्यंत पाईपात काय आपण पाणी सोडलेलं नव्हतं, त्यामुळे कळलंच नाही. वेळीच कळालं ते बरं झालं. चालतंय चालतंय. आता मग तुम्ही काय केलं नेमकं मला सांगा बरं. याच्या मारायचं टूप मारून, म्हणजे रेडीमेड जी गमपट्टी असती ती लावून घेतली, चौफेर चांगली 6 इंच खालून वरून, आणि मग त्याला टाईट करण्यासाठी पॅकिंगला ही अशी गाडीच्या ट्यूबची पट्टी काढली, ट्यूब फोडली म्हणजे कापली आणि ते या ठिकाणी त्या पट्टी त्यांनी पिळं मारून तिचे परफेक्ट 1 to 1 फेस टू फेस असं केलेलं आहे. खाली गाठ मारी. तर मित्रहो, ही होती साधारण स्टोरी. पाईप लिकेज काढणे आणि पाईप लिकेज शोधणे काय सोपं काम नाही. पाईप हा जमिनीखाली 1.5-2 फुटाच्या आसपास होता. खरं तर तो 3 फूट असायला पाहिजे, पण तो आणायचा 1.5 फुटावरच सापडला. पण प्रत्यक्षात लिकेज शोधताना आडवं तिडवं उभं आडवं असं क्रॉस चिन्हामध्ये शोधावं लागलं. आणि त्याच्यानंतर असं झालं की मग माती उकरणे, तो चिखल काढणे, पाणी काढणे, पुन्हा नेमकं कुठे आहे ते. आणि हां, एक महत्त्वाची गोष्ट केली आम्ही. दरम्यान आम्ही काय करायचो की नेमकं पाईपाला होल कुठे आहे हे शोधण्यासाठी आणि कुठं उकरायचं आहे हे श्रम कमी करण्यासाठी आम्ही मधनं पाणी सोडायचो. पाणी सोडल्यावर ते कळायचं नेमकं कुठं इकडनं पाणी येते का तिकडनं पाणी येते. कारण पाणी जमिनीत असल्यानंतर जिकडं वाट फुटेल तिकडनं निघतं आणि भलतीकडं दिशा दाखवत होतं. मग अशा वेळी मधनं पाणी सोडायचं, बघायचं कुठून येतं आहे पाणी, मग त्या दिशेने उकरायचं, पाणी काढून घ्यायचं तत्पूर्वी. असं तो प्रयोग करत करत परफेक्शनमध्ये आलो आम्ही. हे काही येड्यागावळ्याचं काम नाही. आणि मी तुम्हाला अशासाठी सांगतो की पाईपलाईन लिकेज काढणं, ते दुरुस्त करणं, पहिले लिकेज शोधणं हा एक मोठा टेक्निकल आणि अनुभवी पार्ट आहे. अजय देशमुख यांना प्रत्यक्ष शेती कामाचा टेक्निकल आणि इलेक्ट्रिफिकेशनचा नॉलेज असल्यामुळे त्यांनी ते ग्रामीण शहाणपण, शहरी व्यवहारपण हे सगळं वापरून त्यांनी हे लिकेज काढलेले आणि ते दोघंजण झटत आहेत. तर त्यांनी आता बऱ्यापैकी ते केलेलं आहे सगळं. हां, हे बघा, प्रत्यक्षात आता शेवटचा अंतिम गाठ काढणं चालू आहे. गाठ अशी बांधता येत ती की अंगठ्याने बांधलेली गाठ हाताने सोडता येत नाही, तशी ती आता गाठ बांधतायत. इतकी अवघड गाठ हाताने बांधतायत ट्यूबची. तर धन्यवाद मित्रांनो. हे सगळं सांगण्यामागे उद्देश असा होता, आमच्या असंख्य बहुजन शेतकऱ्यांना हे कळावं आणि अतिशय सोपस्कर पद्धत आणि साधी पद्धत आणि कमी श्रमाची पद्धत पाईप लिकेज काढण्याची. तर अजयराव, तुम्ही याबद्दल आपल्या शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? बघायचं लिकेज कसं आहे ते. हां, एचडीपी पाईपाचं फार अवघड आहे, खरं तर मशानच असते. हां, पण आपण प्राथमिक उपचार करतोय, बघू ह्याच्यावर क्लिअर झालं तर सोड. अच्छा, म्हणजे तुम्हाला 75% गॅरंटी आहे का 90% गॅरंटी? आहे, शाश्वती तर आहेच, लिकेज निघणारच. हां, पण
पण ते काय काळानंतर थोडंफार लिकेज हा हा होऊ शकतं. आणि तुम्ही म्हटले मशीननी पण निघू शकतं, म्हणजे काय असतं ते? ते प्लास्टिक पगळायचं मशीन असतं HDPचं. हा हा गुडघ्या वालं एल्बू सर्व काही जे आपण जे तयार त्याला करावंच लागतं, ऑटोमॅटिक सिस्टमच असतं. हा तसं ते लिकेज असेल तर ते टायराचं कसं पॅच मारतात गरम करून, हा अशा पद्धतीचं ते गरम करून मशीन खाली असं इथे जिथे होल असेल. ते असं करा म्हणजे ब्लोअरनी. हा ठीक आहे ओके ओके धन्यवाद. तर माझ्या शेतकरी मित्रांनो, आज हे शेतकऱ्यांना उपयोगी पडेल असं HDP पाईप, शेतातली पाईप वारंवार काही ना काहीतरी कारणाने कुठं कुदळ लागते, कुठं पावडं लागतं, कुठं नांगर लागतो आणि लिकेज होते आणि पुढे ड्रिपचं प्रेशर कमी होतं. अशा परिस्थितीमध्ये हे अतिशय चांगली सोपी आणि भरोशाची पद्धत अजय देशमुखांनी पोतं टाकून बसून ही आता बघा पूर्ण मोकळं झालेलं आहे आणि हे केलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण हरेश्वर बर्ड व्हॅलीच्या सर्व प्रेक्षकांना घेऊन येऊ आणि वेगवेगळ्या गमती जमती आम्ही टाकत असतो याच्यावर. जरूर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. हरेश्वर बर्ड व्हॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही एनी टाईम केव्हाही येऊ शकता आणि हरेश्वर बर्ड व्हॅलीमध्ये जे असंख्य पक्षी आहेत, निसर्गामध्ये उडतायत, बहार घेत आहेत, पंखांमध्ये बळ येत आहे, ते पाहायला तुम्ही जरूर या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.